नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 19 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला नाही ते थोडंसं कालचंच दाखवलेलं आहे. आता कल्पनाताईंना कळलेलं असतं की पीठ एक्सपायर झाले म्हणून आता त्यावरती अर्जुनच्या रूममध्ये जाऊन अर्जुनला सगळं काही सांगतात आणि इतक्यातच सायलीला उलट्या होत असतात आणि आता सायली आतमध्ये उलट्यासुद्धा करत असते. आता अर्जुन एवढा घाबरून जातो आणि जोरजोरात दरवाजा वाजवायला लागतो की सायली तू ठीक आहेस ना, सायली तू ठीक आहेस का म्हणून. आता सायली इतक्यातच बाहेर येते आणि सायली म्हणते अरे काय झालं म्हणून. आता सायली बाहेर आल्यानंतर सायलीला काही कळत नाही, कारण तिला एवढा काही त्रास झालेला असतो. काल उगाच तितका सस्पेन्स क्रिएट केला. अर्जुन म्हणत असतो सायली तू ठीक आहेस ना अगं. कल्पनाताई पण म्हणतात तुला काही होत नाही ना अगं. मम्मा ही आतमध्ये वॉमिटिंग करत होती असं अर्जुन म्हणतो आणि म्हणतो अश्विन आपण एक काम करू, आपण हिला पहिल्यांदा ॲडमिट करूया मग तू ना चेक कर म्हणून. सायली म्हणते अगं अरे पण हे सगळं काय चालू आहे. अश्विन म्हणतो दादा 1 मिनिट, वहिनी तुला काही त्रास होतोय का. सायली म्हणते मला भाऊजी काहीच त्रास होत नाही पण तुम्ही सगळे का घाबरलात म्हणून. अर्जुन म्हणतो अगं माझं चुकलं, या ना पाकिटावरची डेट एक्सपायर झाली आहे आणि याचेच लाडू बनवून ना मी तुला खायला घातले म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो मी ना ती तुझी विश पूर्ण करण्याच्या नादात काही बघितलंच नाही. अरे आपण का बोलत बसलोय, आपण ॲडमिट करू येत नाही हिला. आता अर्जुन लगेच सायली पटकन म्हणते मला काही होत नसताना तुम्ही मला ॲडमिट करणार आहात का. अशी म्हणतो दादा तू जरा थांबशील का प्लीज. वहिनी तुला काही वेगळं वाटतंय का, म्हणजे पोटात डचमळल्यासारखं वगैरे. सायली म्हणते भाऊजी मला काही होत नाही आहे, मी अगदी बरी आहे. अर्जुन म्हणतो अगं पण पहिल्यांदा हॉस्पिटलला जाऊ दे ना, मग ते चेक करतील. अश्विन आता खूपच रागवतो अर्जुनवरती. अर्जुन गप्पच बसत नसतो. आता अश्विन जोरात ओरडतो दादा गप्प बस जाता म्हणून आणि म्हणतो की हे बघ पहिल्यांदा ना तू आता तिच्याकडे ना फक्त आणि फक्त लक्ष ठेव. रात्रभरात जर का तिला काही त्रास झाला तर मला आवाज दे, मग आपण बघूयात काय करायचं ते. कल्पनाताई म्हणतात पण अश्विन मी काय म्हणते आपण आधीच काळजी घ्यायला काय हरकत आहे. अर्जुन पुन्हा गोंधळ करायला लागतो. राईट मी हेच म्हणतोय ना हिला आधी ॲडमिट करूया. आता सायली आणि अश्विन दोघंजण सुद्धा अर्जुनला खूप रागवतात. आता बघा अश्विन काय करतो, ती पिठाची एक्सपायरी डेट होऊन ना फक्त 1 दिवस झालाय मम्मा असा अश्विन आता कल्पनाताईंना सांगत असतो. इतक्यात अर्जुन पुन्हा गोंधळ चालू करतो. हो मी तेच तर सांगतोय ना. आणि म्हणतो बायको तू ठीक तर आहे ना. पुन्हा आता अश्विन आणि आता सायली अर्जुनवरती रागवतात आणि अर्जुन म्हणतो बायको पण तू ठीक तर आहेस ना. सायली म्हणते हो मी ठीक आहे. आता अश्विन म्हणतो मम्मा चल हे पीठ घेऊन खाली त्यांना आराम करू देत. आणि सायली म्हणते आई मला काही झालं नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. अर्जुन म्हणतो काही वाटलं तर मी अश्विन तुला बोलवतो, हां फोन करतो म्हणून. आता सायली खूपच चिडते. आता हे सगळेजण गेल्यानंतर अर्जुन दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की सायली तुला जरा जरी अनइझी वाटलं ना तर मला सांग हां. आणि मी काय म्हणतो इतक्यात सायली जाऊन बेडवर झोपलेली असते. आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो अगं तू चालत का गेलीस बेडपर्यंत, मी आलो असतो ना म्हणून. सायलीला आता याचं अति काळजी करणं आवडत नसते. अर्जुन म्हणत असतो मी काय म्हणतोय तुला जर का त्रास होत असेल तर आपण जायचं हॉस्पिटलमध्ये. सायली आता खूप चिडते आणि म्हणते हे बघा मी अगदी आता व्यवस्थित नाही हां, तुम्ही जर का आता मला जास्त प्रश्न विचारले ना तर मला आता मळमळायला लागेल हां. आता अर्जुन म्हणतो नाही 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 ठीक आहे तू झोप हां झोप म्हणून असं आता म्हणत असतो. आणि अर्जुन पुन्हा एकदा विचारतो बरं काही होत असेल तर मला सांग हां. आता सायली इतकी चिडते ना पटकन तोंडावरूनच पांघरून घेऊन सायली झोपी जाते आणि अर्जुन पुन्हा खात्री करतो सायलीला काही होत नाही ना म्हणून. अर्जुन ना जरा जास्तच काळजी करत असतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन पाहतो. सुभेदारांच्या घरामध्ये ना इकडे सगळी नाश्त्याची ना गडबड चालू असते, कारण या तिघांना सुद्धा आता बाहेर पडायचं असतं ना, म्हणजे अर्जुन अश्विन आणि अस्मिताला म्हणून. आणि दिवसभर नंतर गोलूला सुद्धा सांभाळायचं असतं. तर आता अश्विन म्हणत असतो बरं वहिनी तुला आता बरं वाटतंय ना, तुला रात्री अगदी झोप तर गाठ लागली ना. आता सायली म्हणते हो मी अगदी बरी आहे आणि मला अगदी छान झोप लागली. आता लगेच अस्मिता म्हणते मम्मा मला डबा दे ना, मला जायचं आहे. अर्जुन म्हणत असतो मम्मा मला डबा दे ना पटकन. कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन थांब ना जरा 2 मिनिट, सकाळची एक तर खूप घाई गडबड असते म्हणून. आता सायली पण मदत करत असते या सगळ्यांना. इतक्यातच सायली काय करते स्मितला उचलून घेते. आता सायली सांभाळते हा आता बराच वेळ तरी पहिल्यांदा. आता अर्जुन आणि अश्विन दोघंजण सुद्धा कॉफी घेतात. इकडे कल्पनाताईंची गडबड चालू असते, सगळ्यांचे टिफिन पॅक करायचे हातात द्यायचे. आता अर्जुनला वगैरे सगळ्यांना टिफिन देते. आता कल्पनाताई सांगत असतात अस्मिता हा तुझा डबा आहे, हा अश्विनचा आणि हा अर्जुनचा म्हणून. अर्जुन इतक्या भरभर कॉफी पित असतो. आता अस्मिता म्हणते चला मला पण जायचं आहे हां बाय म्हणून. आता अस्मिता अर्जुन आणि अश्विन तिघेजण सुद्धा आता तिथून निघून जातात. सगळेजण बाय म्हणून अस्मिता म्हणत असते स्मितला मम्मा येते हा लवकर बाय म्हणून. आता सगळेजण बाहेर गेल्यानंतर छोटा स्मित सुद्धा ना बाय करत असतो. आता सायली स्मितला घेऊन खेळवत असते. आता कल्पनाताई सकाळपासून सगळं काम करून थकून जातात आणि आता चेअरवरती बसतात आणि म्हणतात आता रोज सकाळी आपली ना अशी एकदम धावपळ होणार आहे, या तिघांना एकत्रच आता बाहेर पडायचे ना. सायली म्हणते विमलताई जर आईंसाठी कॉफी आणता का, तर विमल म्हणते हो आणते हा म्हणून. आता बघा इतक्यातच ना सायलीचा सुद्धा नंतर फोन वाजायलाच लागतो. आता कल्पनाताई पुन्हा स्मितला घेतात आणि पुन्हा त्याला खेळवायला लागतात. आता सायलीचा फोन वाजतोय म्हणल्यानंतर विमल काय करते की सायलीचा फोन आणून देते. सायली म्हणते अरे कुसुमताईचा पण अगं हो मी येते आश्रमात, आज मला सगळे काम समजावून सांगणार आहेत ना. हो येते हा मी आश्रमात. सायली आता म्हणत असते हो निघतेच मी घरीच आहे 2 मिनिटात निघते मी हां हो म्हणून फोन ठेवून टाकते. आता विमलच्या लक्षात येते की सायलीला बाहेर जायचं आहे म्हणून. सायली म्हणते आई मला आश्रमासाठी निघावं लागेल, मधभाऊ मला काम समजून सांगणार आहेत ना तर त्यासाठी मी निघते हा म्हणून.
आश्रमात जावं लागते, त्यामुळे मला ना घरी नाही थांबता येणार, त्यामुळे तुम्ही गोलूकडे लक्ष द्याल ना. कल्पनाताई म्हणतात हो माझं काम आटपलं ना सगळं, मी यालाच घेऊन बसणार आहे. आणि त्या गोलूला खेळवत असतात. गोलू आता रडत असतो. विमल सगळे पटापट तिथे आवरावरी करत असते. सायली आता पर्स घेते आणि म्हणते आई मी जाते हा म्हणून. आता गोलू आणि कल्पनाताई दोघं पण बाय करतात. इकडे पुन्हा दाखवलाय प्रियाचा सीन जेलमधला. इकडे प्रिया वाट बघत असते, म्हणत असते की अरे ही श्वेता कुठं राहिली काय माहिती, तिचा ना पत्ताच नाहीये, माझी कॉलही घेत नाहीये आणि तिथे काय सुरू असेल ना ते मला कळत पण नाही. आता मला कसं कळणार की तिथे काय सुरू असेल म्हणून, असं प्रिया फेऱ्या मारत मारत विचार करत असते. इतक्यातच ना तिथं कॉन्स्टेबल येते आणि म्हणते हे घ्या श्वेताचा कॉल आहे म्हणून. आता प्रिया ते मोबाईल घेते आणि पुन्हा पदराने असा लपवते आणि आता कोपऱ्यात जाऊन बोलायला लागते आणि म्हणत असते की हॅलो अगं श्वेता, अगं तू कुठे आहेस? हां अगं मी इथं मूर्खासारखी वाट बघते तुझी म्हणून, आणि तू मला फोन करणार होती त्याचं काय झालं, आणि तू मला भेटायला येणार होती त्याचं काय झालं? ती श्वेता म्हणते हो पण मला असं आश्रमातून आहे ना म्हणेल तेव्हा नाही बाहेर पडता येत, आणि इथे ना कसं मी आश्रमातून सगळ्यांचं कसं ऐकते, कसं आदर करते हे सगळं दाखवावं लागेल ना मला. असं सारखं काय कारण सांगून बाहेर पडू मी? आता प्रिया म्हणते आता तू माझी कॉल का घेत नव्हतीस? आता ती श्वेता म्हणते कारण इथे माझ्या आजूबाजूला ना सतत कोणी ना कोणी असतं, तू प्लीज मला असे सारखे कॉल्स करू नकोस म्हणून. आणि म्हणते की नाहीतर सगळ्यांचा विश्वास मिळवण्याच्या अगोदर आहे ना मी गमवून बसेन सगळा विश्वास. आता इतक्यातच सायली आता आश्रमात येते आणि म्हणत असते कसे आहात काका, मधुभाऊ बरं वाटतंय ना, कसे आहात तुम्ही म्हणून. सायली म्हणते बरं हे आणि चैतन्य भाऊजी येतच असतील, त्यांना जे काही लागेल ते त्यांना तुम्ही द्या आणि तुम्ही इथून हलायचं नाही बरं. मधुभाऊ म्हणतात ठीक आहे चालेल म्हणून. सायली म्हणते बरं चहा घेणार आहात का तुम्ही? मधुभाऊ म्हणतात अगं माझ्यासाठी श्वेता चहा करतीच आहे म्हणून. सायली म्हणते बरं मी आलीच हां तिला सांगून म्हणून. आता मुलं तिथे खेळत असतात. सायली म्हणत असते अरे मुलांनो सावकाश खेळा म्हणून, आणि पुन्हा किचनमध्ये जाते. इकडे ती श्वेता प्रियाशी बोलत असते आणि म्हणत असते पण तू इथं आल्याशिवाय पुढचं प्लॅनिंग कसं करणार? श्वेता म्हणते हो भेटू आपण, पण मी ना तुमच्या वेळेनुसार नाही येऊ शकणार, मी माझ्या वेळेने येईल. आता प्रिया म्हणते मी काय करते ना आजपासून जेलची व्हिजिटिंग अवर्स आहेत ना 24 तास करते हां, म्हणजे मग तुला हवं तेव्हा येऊन मला भेट हां. मग ती श्वेता म्हणते मग काय करायचं, इथं सगळ्यांना माझ्यावरती संशय येऊ द्यायचा का? हां येऊ का मग मी तशीच. इतक्यातच सायली ना आता किचनमध्ये येत असते आणि इकडे प्रिया म्हणत असते की नाही म्हणजे तुझं बोलतेस ते बरोबर आहे, पण मीच यातून काहीतरी मार्ग काढते म्हणून. आणि प्रिया बघा एक जबरदस्त मार्ग पण काढते. प्रिया म्हणते एक काम कर, मी तुला ना एक पत्ता पाठवते, तिथे येऊन तुम्हाला भेट. आता ती श्वेता म्हणते काय, म्हणजे आता तिला वाटत असतं प्रिया तर जेलमध्ये आहे ना. प्रिया म्हणते अगं हे कसं जमवणार आहेस तू म्हणून. आणि आता इतक्यातच पाठीमागून श्वेता म्हणून हाक मारली जाते. ती इतकी घाबरते ना, कारण तिला काय वाटतं की ती प्रियाशी बोलते हे सगळं ऐकायला मिळते की काय म्हणून. प्रिया म्हणत असते की लगेच फोन ठेव, कुणीतरी आलंय वाटतं म्हणून. आता ती श्वेता पटकन फोन ठेवते आणि मागवळून बघते तर तिथे सायली असते. आता सायलीला बघून इतकी घाबरते ना की बस. इकडे प्रिया जेलमध्ये काय करते की त्या कॉन्स्टेबलला तिचा फोन रिटर्न देऊन टाकते. तर ती श्वेता पाठीमागे वळून म्हणते काय ताई? तर सायली म्हणते चहा किती कप ठेवलाय? ते म्हणते चहा ना हां ठेवलाय ना मी बरोबर. सायली म्हणते काय ग इतकी घाबरलीस कशामुळे, इतकी का घाबरलीस तू? तर ती श्वेता म्हणते नाही मला वाटलं की कामाच्या वेळी मी फोनवर बोलते म्हणल्यानंतर चिडाल तुम्ही. सायली म्हणते अगं मी काही चिडले वगैरे नाही आहे, हां पण तुझं बरोबर आहे की कामाच्या वेळेवर ना फोनवर बोलता कामा नाही म्हणून, पण मला सांग एवढं मनापासून तू कोणाशी बोलत होतीस म्हणून. आता तिला ना ततपप होत असतं. ती लगेच म्हणते की आई हां आईशी बोलत होती मी, आणि म्हणत असते की ती सासरच्यांनी मला घराबाहेर काढलंय हे मी सांगितलं नाही आहे ना तिला म्हणून अजून, आणि उगाचच तिच्या जीवाला घोर कशाला लावायचा ना. आणि सायली म्हणते आणि कसली जमव करण्याबद्दल बोलत होता तुम्ही? आता श्वेता म्हणते ती म्हणाली की असं करते आणि म्हणते की भांडी धुण्याचं काम घेते म्हणाली अजून, आणि ती अगोदरच खूप थकते हो, तर मी तिला म्हणत होते की हे कसं जमवणार आहेस तू म्हणून. आता सायली म्हणते माझा जीव ना तुझ्यासाठी खूप तुटतोय ग श्वेता म्हणून, आणि म्हणते बघ ना सासरी हा असा छळ आणि माहेरी हे तुझ्या पोटापाण्यासाठी ना तुझ्या घरच्यांची वणवण चालू असते ते. पण सायली म्हणते पण तू अजिबात काळजी करू नकोस, हा एक दिवस आहे ना सगळं काही ठीक होणार, आणि तोपर्यंत याच घराला तू स्वतःचं घर समजून राहा नाही ते. तर ती हो म्हणून नुसते मान हलवते आणि आता म्हणते की ठीक आहे मी चहा घेऊन येते हां म्हणून, तुम्ही बसा ना जाऊन मी तोपर्यंत येते चहा घेऊन म्हणून. सायली आता ठीक आहे म्हणते आणि आता सायली पुन्हा बाहेर हॉलमध्ये जाऊन बसते. आता ही श्वेता इतकी घाबरलेली असते ना सायली गेल्यानंतर की बस, कारण तिला वाटलं असतं की आज तर आपलं भांडं फुटतंयच म्हणून, पण तसं काही झालेलं नसतं. ती लगेचच प्रियाला मेसेज करते आणि सांगते की सायली आली होती पण तिला काही कळलेलं नाही, मला पत्ता पाठव, मी त्या पत्त्यावरती येते तुला भेटायला म्हणून, असा ती प्रियाला मेसेज करते. आता आपण पाहतोय पुन्हा जेलमधला इकडे प्रियाचा सीन. आता ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते की प्रिया हे बघ तुझ्यासाठी ना मेसेज आलाय बघ ते श्वेताचं म्हणून. आता प्रिया पटकन तो मेसेज बघते ना तर त्यावरती लिहिलेलं असतं की सायली आली होती म्हणून फोन कट केला, तू भावा तो पत्ता पाठव मी तिथे येऊन भेटते म्हणून.
आता प्रिया लगेचच म्हणते, ऐक ना, माझून एक काम करतेस का, सचिनला कॉल कर आणि त्याला सांग की मला भेटायला यायला म्हणून. ते कॉन्स्टेबल म्हणते, मला भेटायला यायला येणारे सचिन साहेबच आहेत, तर एवढं तर मी तुमच्यासाठी नक्कीच करू शकते, लावते हां मी त्यांना फोन, असं ती कॉन्स्टेबल म्हणते. आणि लगेचच कॉन्स्टेबल त्या सचिनला फोन करून सांगते की प्रियाला भेटायला ये म्हणून. इकडे आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे कल्पनाताई आता त्या स्मितला एक एक घास भरवत असतात. हा घास आजीचा, हा घास कोणाचा, मम्माचा, असं म्हणून. आणि छान सीन दाखवलाय. त्यामुळे आजचा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नीट बघा. आणि हो प्रेक्षकांना, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण भेटूया. आता स्मित खूपच रडायला लागतो आणि स्मित काही केल्यानं आवरतच नसतो. कल्पनाताई म्हणतात, बघ ना गं विमल, हा शांतच होत नाही, त्याला ना बहुतेक आईची आठवण येते म्हणून हा काहीच खात नाही. आता विमल म्हणते, हो ना, त्याला आईशिवाय राहण्याची सवय नाही ना, पण काळजी करू नका वहिनी, नंतर होईल हा त्याला सवय. वहिनी मी याला घेऊन थोडंसं बाहेर जाऊ का म्हणून हा गप्प होईल म्हणून. आता लगेच विमल काय करते, आता स्मितला घेते आणि आता बाहेर निघून जाते त्याला शांत करण्यासाठी म्हणून. आणि त्याचं खेळणं कुळकुळा पण घेऊन जाते. इकडे ना कल्पनाताईंना वाईट वाटत असतं. त्या म्हणतात की ज्याची भीती होती ना नेमकं तेच घडलं, म्हणून तर मी अस्मिताला ना नोकरी नव्हती करून देत म्हणून. इतक्यातच पुन्हा अस्मिताचाच फोन वाजायला लागतो. आता कल्पनाताई जातात आणि आता फोन घेतात, तर अस्मिताचाच फोन असतो. अस्मिता म्हणत असते की मम्मा, अगं स्मित तर शांत आहे ना गं म्हणून. कल्पनाताई म्हणतात, हो हो तो शांत आहे म्हणून. अस्मिता तिकडून म्हणते की मम्मा, गोलूने काही खाल्लंय का गं. कल्पनाताई म्हणतात, हो खाल्लं गं, अगं तो अगदी मजेत आहे, तू नको काळजी करू नकोस, तू कामावरती लक्ष ठेव. अस्मिता म्हणते, बरं मम्मा ठेवते हा फोन म्हणून फोन ठेवतात. पण आता फोन ठेवल्यानंतर कल्पनाताई नावा लगेच विमल म्हणते की वहिनी हे बघा गोलू शांत झाला, या इकडे म्हणून. कल्पनाताई म्हणतात, नशीब माझं, नाहीतर नेहमी अस्मिताशी खोटं बोलले असं झालं असतं माझं, पण तो शांत झाला नसतं तर मला ना तिला इथे बोलून सुद्धा घ्यावं लागलं असतं. आता कल्पनाताई म्हणतात की बरं आले म्हणून, कारण विमल सारखीच हाक मारायला लागते. आता आपण पाहतोय पुन्हा आश्रमातला सीन. आता आता हा अर्जुन आहे ना, तो मधुभाऊंना सांगत असतो, मधुभाऊ आश्रमात कधी आलं, कोण आलं, कसं झालं, तेव्हा त्यांचं वय काय होतं, हे सगळ्या डिटेल आपल्याला लिहून घ्यायलाच हवेत म्हणून. चैतन्य म्हणतो, त्यापैकी कोणाचे आधार कार्ड, ID, काही पॅन कार्ड काही असेल ना तरी तेही लागेल बरं का. मधुभाऊ म्हणतात, बरं ठीक आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की आणि एक गोष्ट, आणि अर्जुन बघतो आणि म्हणतो, अरे मधुभाऊ ही मुलगी कोण आहे, हिला कधी बघितलं नाही, नवीन आली का इथं. तर ते काका म्हणतात, मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये असताना रस्त्याच्या कडेला बसलेली ही मुलगी कुसुमला भेटली होती आणि कुसुम तिला इकडे घेऊन आली म्हणून. आता चैतन्य म्हणतो, नाव काय तिचं. सायली म्हणते, अंकिता. आता चैतन्य हाक मारतो, अंकिता बाळा इकडे जरा म्हणून. आता ती अंकिता येते हा. आणि आता अर्जुन म्हणतो, बाळा मला सांगतो कुठून आली आहेस. तर ती मुलगी म्हणते, मी पारगावला राहते, माझे आई आणि वडील ते लहान असतानाच गेलेत म्हणून. आणि पुढे सांगायला लागते की म्हणून मी माझ्या काकांकडे राहत होते, पण माझे काका त्यांच्या घरी घेऊन गेले खरे, पण त्यांनी ना मला खूप त्रास दिला, मला त्यांनी ना खूप मारलं आणि म्हणून मी तिथून पळून आले म्हणून. आता अर्जुन, सायली, चैतन्य हे सगळं ऐकत असतात. मधुभाऊ पण तिथेच असतात. अर्जुन म्हणतो, ठीक आहे टेन्शन घेऊ नकोस, तुला आता इथे कुणीसुद्धा त्रास देणार नाही. बरं मला एक गोष्ट सांग, तुझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत का तुझे, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड असं काही आहे का तुझं, किंवा तुझ्या काकांकडे आहे ते सगळं. तर ती मुलगी म्हणते, नाही माझ्या काकाने असं काहीच बनवलेलं नाही म्हणून. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. चैतन्य म्हणतो, हरकत नाही, आपण ती सगळी प्रोसेस करून घेऊयात म्हणून. अर्जुन म्हणतो, ठीक आहे जा हा तू खेळ म्हणून. आता ती मुलगी तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो, बरं चैतन्य ऐक. अर्जुन म्हणतो, बरं चैतन्य ऐक, या वात्सल्य आश्रमाला स्टेट लेवलला ना रजिस्टर करण्याची प्रोसेस लवकरात लवकर सुरू करू म्हणून. आता इतक्यातच सायली म्हणत असते, भाऊ इथल्या सगळ्या मुलांची माहिती मला नीट सांगा आणि शिवाय त्यांची काटोडी आहेत ना ते पण दाखवा, त्यातल्या वस्तू काय आहेत ना त्याचे पण आपण नोंद करून घेऊयात, मी लिहून घेते सगळं म्हणून. आता ही सगळी प्रोसेस सुरू असते. आता ती श्वेता सगळ्यांना चहा देत असते आणि हे सगळेजण काय बोलतायत काय नाही याच्याकडे तिचं अगदी बारकाईने लक्ष असतं, कारण हे सगळं जाऊन नंतर तिला सचिनला आणि प्रियाला सांगायचं असतं ना. आता सगळेजण चहा घेत असतात आणि आता ही प्रोसेस नक्की काय करतात आश्रमाची याच्याकडे अगदी ही श्वेता बारीक लक्ष देऊन बघत असते. आपण पाहतो इकडे सचिन म्हणतो, ॲक्च्युली मी तुझं कौतुक केलं होतं, पण आता मला ना जरा टेन्शन आलंय ग प्रिया म्हणून. हे बघ तू हे असं आजारपणाचं नाटक करून जर का जेलमधून बाहेर पडलीस आणि कोणाला संशय आला तर काय करायचं. सचिन म्हणतो, मी काय म्हणतोय त्यापेक्षा तू इथेच राहून जे काय करायचं ते का करत नाहीस. आता लगेच प्रिया म्हणते, सचिन श्वेताला ना जेलमध्ये मला सतत भेटायला येणं शक्य नाही आहे, आणि जर का मी भेटलो नाही तर मला सगळी माहिती कशी मिळणार आहे. मी जर का हॉस्पिटलमध्ये असेल ना तर गोष्टी सोप्या नाहीत का होणार म्हणून. असं म्हणल्यानंतर सचिन म्हणतो की ठीक आहे म्हणून. आपण इकडे पाहतो आता सगळ्यांचा चहा पिऊन तर झालेला असतो, पुन्हा सगळेजण काही बोलत असतात आश्रमाबद्दल सगळी माहिती किंवा पुढं काय करायचं ते. आता तिथे मधुभाऊ ना कुठल्या कपाटामध्ये काय ठेवतात काय नाही हे सगळं काही नाही श्वेता अगदी बारकाईने बघत असते. आता सायलीने काय लिहून घेतलंय, इतक्या गोष्टी या डीपली ती मुलगी बघते ना की बस. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन.
मधुभाऊ म्हणत असतात, हे बघा, हे बँक अकाउंटचं वगैरे खरंच मला काही माहिती नव्हतं, पण आता मात्र माझी खात्री पडलेली आहे की माझा आश्रम अगदी योग्य माणसाच्या हातात जातोय म्हणून, असं मधुभाऊ म्हणतात. आणि आपण पाहतोय की मधुभाऊ पुढे असंही म्हणतात की आणि ना मला खात्री आहे की माझ्यापेक्षा ना माझी ही सायली ना हे आश्रम अगदी व्यवस्थित सांभाळेल म्हणून. आणि पुढे मधुभाऊ म्हणतात, आणि जावई बापू, मदतीसाठी तिच्या पाठीशी तुम्ही तर आहातच ना म्हणून. अर्जुन म्हणतो, हो ना, ऑलरेडी मी आहेच म्हणून. आता हे पण सगळं ही श्वेता ऐकत असते. इकडे सचिन म्हणतो, पण ती लेडी कॉन्स्टेबल तर आपल्या खिशात आहे, पण आपण खर्च करतोय प्रिया तिच्यावर. प्रिया म्हणते, अरे हे सगळं अगोदर ठीक होतं, पण आता आपला प्लॅन खूप मोठा आहे सचिन, तुझ्या लक्षात येतंय का? अरे आता फक्त निरोप पोहोचवणं वगैरे हे सगळं वर्क नाही करणार आहे इथून पुढे. आणि हे बघ, आणि माझं सोड रे सचिन, मला तर असं वाटतं ना की नागराज काकांनी सुद्धा असं काहीतरी करू नये ना, जेलमधून बाहेर पडायला हवंय, तरच आपण सगळेजण भेटून काहीतरी प्लॅनिंग करू शकतो म्हणून. सचिन म्हणतो की राईट, मला मान्य आहे की जर का प्लॅन फुलप्रूफ असायला हवंय तर अर्जुन आणि सायलीला अजिबात संशय येता कामा नये म्हणून. प्रिया म्हणते, आणि त्यासाठीच तर मला सतत तुमच्यावरती लक्ष ठेवायला हवंय ना, मी काय डोळे बंद करून नाही ना बसू शकत की तुम्ही सगळं पार पाडाल म्हणून. आता सचिन म्हणतो, ए प्रिया, तू जरा जास्तच बोलतेस तू आता म्हणून, आणि तुला काय वाटलं की तू एकटी सगळं व्यवस्थित करतेस का, आणि आम्ही सगळे काही बेअक्कल आहोत का? आता सचिन चिडतोच आता प्रियावर आणि म्हणतो, मी काय राकेश नाही, हा वाटेल ते ऐकून गेला तुझं, त्यामुळे ना माझ्याशी व्यवस्थित बोल म्हणून. पुन्हा आपण पाहतो इकडे आश्रमातला सीन. आता सगळ्यांचं चहा पिऊन झालेलं असताना ही श्वेता आता चहाचे कप घेण्याच्या बहाण्याने येते, आणि आता ते सगळं काय लिहितात काय काय ह्याचा सगळा अंदाज घेत असते. आता ती जेव्हा चैतन्याच्या ते उभारते ना कप घेण्यासाठी, तर चैतन्य म्हणतो, तू श्वेता आहेस ना म्हणून. तर ती म्हणते, हो. चैतन्य म्हणतो, आपण या अगोदर कधी भेटलोयत का? कारण आता चैतन्याला ना संशय येतो तिच्या म्हणजे फ्रेग्रन्सचा. आता ती म्हणते की नाही, पहिल्यांदाच भेटतोय आपण म्हणून. आणि ती आता चैतन्याचा सुद्धा कप घेते, आणि आता ती सगळी कप घेऊन ना तिकडून निघून चाललेली असते. इतक्यातच कुसुमता येते आणि म्हणते, दे अगं, आणि इकडे दे, मी ठेवून येते आतमध्ये म्हणून. चैतन्य म्हणतो, अरे या परफ्यूमचा वास मला इतका ओळखीचा का वाटतोय, आश्रमात राहण्यामध्ये परफ्यूम का लावला असेल, काय माहिती मला असं का वाटतं म्हणून. आता ना चैतन्याला चांगलाच संशय आलाय बघा. हा बहुतेक करून चैतन्य या मुलीला ओळखतोय. आता अर्जुन म्हणत असतो की आपण उद्यापासूनच ना सगळी लिगल प्रोसेस सुरू करूयात म्हणून. मधुभाऊ म्हणतात, चालेल म्हणून. सायली म्हणते, मधुभाऊ, इथून पुढे आपल्या आश्रमामध्ये कुणीही नवीन व्यक्ती आली की त्या व्यक्तीकडून आपण हे फॉर्म भरून घ्यायचे, म्हणजे आपल्याकडे नोंद राहील की ते कोण कोण येतं ते, आणि मला काहीही सांगाल अजिबात विसरू नकात हा. मधुभाऊ म्हणतात, हो चालेल, ठीक आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो, इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा रेकॉर्ड हा असायलाच हवा. सायली जेव्हा इथे आली होती तेव्हा तिचा ना कोणताही रेकॉर्ड नव्हता आपल्याजवळ, आणि म्हणून किती मोठा गोंधळ झाला ते आपण बघितलंच ना. मधुभाऊ म्हणतात, नाही, ती माझ्या हातून ना खरंच चुकच झाली म्हणून. आता सायली म्हणते, शिवाय मधुभाऊ, उद्या मी येईन तेव्हा इथल्या वस्तूंची पण एक नोंद करून ठेवीन हा म्हणून. आता मधुभाऊ म्हणतात, साऊ, अगं किती आणि काय काय करशील ग तू, हां, आधी पोटातल्या बाळाचा तरी विचार कर बरं तू, असं म्हणतात. त्या श्वेताला कळते की आता सायली प्रेग्नंट आहे म्हणून. सायली म्हणते, मधुभाऊ, मी बाळाची काळजी घेते हो, पण हे काम करणं सुद्धा महत्त्वाचंच आहे ना. आता मधुभाऊ म्हणतात की हो, महत्त्वाचं आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, बरं मधुभाऊ, आम्ही आता निघतोय हां, आणि मला काही डॉक्युमेंट आहेत तर त्यासाठी ना मला तुमच्या सह्या हव्या, तर मी नंतर येतो डॉक्युमेंट घेऊन. आता ती श्वेता म्हणते की सायली प्रेग्नंट आहे हे प्रियाला नक्कीच माहिती नसणार म्हणून. आणि आता सायली म्हणते की मधुभाऊ येते हां. मधुभाऊ म्हणत असता, सांभाळून जा हां, आणि काळजी घे. सायली म्हणते, हो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या म्हणून. सायली आणि अर्जुन आता तिथून निघायला लागतात. सायली म्हणते, श्वेता मी निघते, काळजी घे हो म्हणून. आता हे तिघजण सुद्धा निघून जातात तिथून. आणि मधुभाऊ बघा, त्यांची जी काही लहान लहान छोटी गाठोडी असतात ना तर ते बांधत असतात. आपण पाहतो इकडे प्रिया म्हणत असते, सचिन, आणि मी तुला कमी लेखतच नाहीये, पण राकेश कधी सुद्धा माती खाऊ शकतो हे तर तुला मान्य करतोयस ना म्हणून. आणि हे बघ ती श्वेता आपल्याला मदत करायला तयार आहे. मग आता जर का आपल्याला हा प्लॅन सक्सेसफुल करायचा असेल तर कोण होतं, फक्त तू आणि मी, आपण दोघंच आहेत. हे बाकीच्यांचा काय उपयोग आहे सांग बरं. आणि मग यासाठी मला जेलमधून बाहेर पडायला नको आहे का? सचिन म्हणतो, ठीक आहे म्हणून. प्रिया म्हणते, सचिन, तू मूळ मुद्दा सोडून भलतंच काहीतरी बोलत बसलाय. बरं, मी काल तुला काही गोष्टी मॅनेज करायला सांगितल्या होत्या, त्या तू केलेस की नाही म्हणून. सचिन म्हणतो, हो, तुला चेक करणारा डॉक्टर मॅनेज झालाय म्हणून. प्रिया इतकी खुश होते ना की बस. आणि सचिन म्हणतो, आणि अजून एक म्हणून त्याच्या खिशातून एक औषध काढून आणतो, आणि ते औषध आता प्रियाच्या समोर ठेवतो, आणि म्हणतो, हे बघ, हे औषध घे म्हणून. आता ती प्रिया ते औषध बघते, हातात घेते, आणि लगेच सचिन तिला सांगतो, हे बघ, हे औषध तू घेतल्यानंतर फक्त तुला त्रास होईल, बाळाने, तुझ्या पोटातल्या बाळाला यामुळे काही त्रास होणार नाही म्हणून. असं म्हटल्यानंतर
आपण पाहतो की आता ही प्रिया ते औषध घेते, त्या औषधाकडेच बघत असते आणि म्हणते आता तू सगळं काही माझ्यावरती सोड आणि तू जा म्हणून. सचिन म्हणतो ऑल द बेस्ट प्रिया. प्रिया म्हणते थँक्यू आणि हो आता आपण हॉस्पिटलमध्ये भेटूच. सचिन म्हणतो येस बाय म्हणून. आता सचिन तिथून निघून जातो. प्रिया इतकी खुश झालेली असते ना की तिला ते औषध मिळालेलं असतंय ना, म्हणून आता बघा प्रिया काय करते, लगेचच ती बाटली हातात घेते. बराच वेळ तर ती त्या बाटलीकडेच बघत असते आणि म्हणत असते की सायली आता हे औषधाच्या मदतीने मी या पिंजऱ्यातून मी कशी बाहेर निघते ना, तर ते तू बघच म्हणून. आणि बघा आज काही प्रिया औषध पिऊनच टाकते आणि अशी काही एका घोटात ते औषध पिते ना की बस, आणि आता तिला ना खूप त्रास व्हायला लागतो. आणि हे सगळं आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ठरलं तर मग आजचा हा भाग आहे येथे संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला भाग आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. काय ना की तुम्ही डेली रिव्ह्यू तर बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रियाला आता उद्याच्या भागात खूप त्रास होतो ना, म्हणून सगळेजण गोळा होतात. इतक्यातच आहे ना चैतन्य सुभेदारांच्या घरात येतो आणि आता सांगतो की प्रिया जेलमधून बाहेर पडली म्हणून सगळेजण खूपच हैराण होतात ना. आणि इकडे प्रियाला खूप त्रास होत असतो आणि हे सगळं चैतन्याने बघितलेलं असतं. सायली म्हणते पुन्हा म्हणजे ती आजारपणाचं ढोंग कोडून जेलमधून बाहेर पडली आणि हे असं कसं काय शक्य आहे म्हणून. आणि इकडे ती श्वेता म्हणत असते की प्रिया नक्की काय चाललंय तुझ्या मनात. तर सायली म्हणते पहिला वार अर्जुन आणि सायलीवरती करायचा आहे, पण तो कसा आणि कधी आणि कुठे होईल हे मी कळवतच राहील ना म्हणून. आणि हे सगळं ती श्वेता सुद्धा या सगळ्या गोष्टीला मदत करत असते. तर असा होणार आहे उद्याचा भाग. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.